घरच्या घरी कसुरी मेथी कशी बनवायची ती सांगते बघा. तसं तर आपण मार्केटमध्ये गेलं ना, किराणा दुकानामध्ये कसुरी मेथी भरपूर महाग भेटते, पॅकिंगचे वगैरे सगळे चार्जेस लावतात. आता भाज्यांचे रेट अगदी स्वस्त आहे बरं का. 10 रुपयामध्ये 3 जुडे आणले मी. म्हटलं चला 2 जुड्यांची मस्त कसुरी मेथी तयार करून ठेवू बरणीमध्ये. आता तसं तर दिसायला भरपूर मोठ्या दिसतात जुड्या, पण कसुरी मेथी ना खूप थोडीशी होणार हे मला माहिती, कारण बऱ्याचदा मी घरीच बनवते. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. फक्त अशी पानं घ्यायचे, दांडी वगैरे अजिबातच घ्यायची नाही. शेंडा तेवढा घ्यायचा, कवळा असतो म्हणून. आणि फक्त पानं अशी तोडून घ्यायची, सगळ्या याची भाजीची धुवायची नाही, काय नाही. आणि त्याच्यानंतर ताटामध्ये हे बघा अशा पद्धतीने फक्त पानं आणि शेंडा एकदम कवळा असतो ना तेवढाच घ्यायचा. तर इथं बघा सगळ्या माझ्या 2 जुड्या मेथी मी निवडून झालेत बघा. त्याच पद्धतीने सेम फक्त पानं घेतले. आता घरातच वाळवायची, आपल्याला उन्हात नाही टाकायची बरं का. डायरेक्ट बेडवर मी इथं बसकरपट्टी आथरली आणि त्याच्यावरती अगदी अशी पातळ आथरून दिली. हे बघा या अशा पद्धतीने. आणि 2-3 दिवस आपल्याला घरातच वाळवायची तिला. फक्त 3-4 वेळा दिवसातून थोडीशी म्हणजे हात फिरवायचा त्याच्यावरती वर खाली थोडंसं, नाही का. उन्हात ठेवलं ना काय होतं मग तिचा तो हिरवा कलर निघून जातो. तर हे बघा 4 दिवसानंतर घरात अशा पद्धतीने भाजी वाळली आपली. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते बरं का, पूर्ण वाळली आता. हे बघा, हे का आवाज येतोय का, पूर्ण वाळली कसुरी मेथी. तर फायनली 3-4 दिवस मी ताटात आहे ना वाळवली तिला गॅलरीत, जास्त उन्हात पण नाही ठेवली. आणि बघा ही भाजी करताना फक्त आपली झाल्यावर थोडीशी अशी भुरभुरायची. तर दिसताना खूप दिसत होती, पण फायनली आपली कसुरी मेथी तयार झालेली बघा. तर कसा वाटला कसुरी मेथी घरच्या घरी बनवण्याचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. ताट्यामध्ये 2-3 दिवस फक्त सावलीतच गॅलरीत मी वाळवली आणि एकदम कुरकुर आवाज येत होता, तुम्ही ऐकलाच असेल. तर चला मग छान काचेच्या बरणीमध्ये, आता एवढी मोठी ताटात दिसत होती, फक्त एवढी छोटीशी बरणीभर कसुरी मेथी आपली तयार झालेली आहे. तर कसा वाटला कसुरी मेथी घरच्या घरी बनवण्याचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहणारे जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे घरच्या घरी तयार होणाऱ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय अँड टेक केअर.